श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायणाचा आजचा माझा 6वा दिवस. तर घरातली सगळी कामं आवरली, घरातली देवपूजा केली आणि मी केंद्रात निघाले. तर केंद्रात आज लवकरच आलेली, कारण आजच्या आरतीनंतर पारायणाला सुरुवात होते, परंतु मला प्रहर सेवा करायची होती. आदल्या दिवशी थोडा वेळ कमी भेटला होता, कारण दुपारी बायकांची खूप गर्दी असते आणि प्रत्येकांना वाटतं की आपण प्रहर सेवा थोड्या वेळ का होईना करावी. त्यामुळं थोडासा वेळ कमी भेटला आणि माझं समाधान झालं नव्हतं. त्यामुळं मी आज लवकरच केंद्रात आले की जेणेकरून सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे स्त्रियांची संख्या किंवा प्रहर सेवा करणाऱ्यांची संख्या कमी असते आणि आपल्याला थोडा वेळ का होईना महाराजांच्या सेवेत राहता येतं, म्हणून मी लवकरच आलेली. तर पहा, आल्यानंतर सगळ्या पोथ्या दिसत होत्या. एरवी सगळ्या स्त्रियांची माणसांची डोकी दिसतात, तर आज फक्त पोथ्या दिसत होत्या, कारण सकाळी लवकर आल्यामुळं. तर छानपैकी गर्दी नव्हती, त्यामुळं महाराजांचं छान दर्शन घेतलं आणि मग थोड्या वेळ वीणावादन केलं आणि त्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचे काही अध्याय वाचले. मग ही सेवा झाल्यानंतर मग आता आरतीचा वेळ झालेला होता, त्यामुळं मग मी माझ्या जागेवरती आले, बाप्पांचं पूजन करून घेतलं आणि पोथीचं पूजन करून घेतलं. थोडा वेळ मिळाला, त्यातच मग थोडंसं फोटो सेशनसुद्धा केलं आणि मग आरतीचा वेळ झाला की मग 8 वाजता मग सगळेजण उभा टाकून आम्ही आरती करून घेतली. आणि आरती झाल्यानंतर पहा, पारायणात म्हणजे आरतीच्या वेळेपेक्षा सुद्धा पारायणाच्या वेळेपर्यंत सगळ्या जणी उपस्थित असतात, त्यामुळं नंतर सगळी गर्दी आपल्याला पाहायला भेटते. थोडा वेळ मिळाला तेवढ्यात फोटो सेशन करून घेतलं. मग छान पारायण वगैरे झालं आणि मग 10:30ची आरती पण झाली. आता आरती झाल्यानंतर आज होता रुद्रयाग. रुद्रयागमध्ये शिवमहिम्न, रुद्रकवच, शिवकवच, त्यासोबतच मल्हारी सप्तशती ह्या हवनयुक्त ह्याचा पाठ घेतलेला होता. पिऊसुद्धा सुट्टी असल्या कारणानं ती नंतर हवनाच्या वेळेला आली आणि पहा, आज हवनाला सुद्धा बऱ्याच बायका उपस्थित होत्या. या पद्धतीनं आमचं आज रुद्रयाग झालं आणि 6वा दिवस माझा या पद्धतीनं गेला. तर एक समाधान वाटत होतं. सकाळी लवकर प्रहर सेवा केल्या, म्हणजे पारायण झालं, त्यानंतर याग झालं आणि त्याशिवाय पिऊसुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी उपस्थित होती, म्हणजे यागासाठीच उपस्थित होती. सकाळी नव्हती ती आलेली, पण रुद्रयाग असल्या कारणानं ती आलेली. मग याग झाल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग मी घरी निघाले. अशा पद्धतीनं माझा आजचा 6वा दिवस गेला. तर श्री स्वामी समर्थ.